उगाच तुम्हाला रोज येऊन भेटायचं, तुम्ही आम्ही काय बोलणार, तुम्ही आदेश आहे पण तुम्ही physically शक्य होत बदलूच नाहीये. नका ना मीटर, कसले ते झापटलेले मीटर असतात. बटन चालू करायच्या आधी तुमचा मीटर चालू होतोय. बघायचंय तुम्हाला किती ठिकाणी नेऊन दाखवतो त्याला. ज्या घरात एकही बल्ब पेटत नाही, ज्या घरात एक एसी नाही, काय नाही, आणि तुमचा मीटर फिरतो कसा, नवीन लावलेला तो हवेवर फिरतोय. त्याला तुम्ही वेळ काढा, मी दाखवतो तुम्हाला. आणि हे फिरतात ते आमचेच फिरतात, तुमच्या लोकांचे कुठे फिरताय. मग तिथे काय भुटटकी आली काय, काय रोज 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 तोच विषय. आणि आता सिस्टम असे झाले की पैसे जर भरलेत नाही वेळेवर तर त्याच्या तिथं डायरेक्टच इथंच कट करतोय. तिथं काय असे वायरमॅन किंवा कोण तुमच्या जर घरात पिसरले लोक झाले, तुमच्या कर्मचाऱ्याला काय आवडत बोलले गेलं की आता तुम्ही पोलीस स्टेशनला. एक विषय आपल्याला माहिती आहे, पण आमच्या लोकांच्या अन्यायावरून आम्ही काय करायचं, गप बसायचं. हा मोठा संघर्षाचा विषय होईल ना पुढं. आणि लोकांचीच कंपनी. त्यामुळं हे जे काय आहे ना मीटर ते तुम्ही ते विषय सांगा वरती तुमच्या वरिष्ठांना. मग तुम्ही येऊन बसवा, आम्हाला त्रास होतो इथं. बघा ते येतात काय, तुम्हाला 24 तासाच्या आत मीटर बदलायला, तेव्हा लाईट गेली तर 24 तासाच्या लाईन मध्ये येतो काय, तो आमचा मीटर बदलणार तुम्ही. नाही, यांचं काय होईल साहेब, उद्रेक तयार होईल. लोक काय माहिती का, आम्हाला त्रास देतात लोक. सामोरं जावं लागेल त्याला. आम्ही कसं आमचं सध्या लक्ष जे आहे ना माहिती का, सप्लाय मेंटेन करणे, ट्री कटिंग करणे आणि मेंटेनन्स करणे याच्यावर आहे. म्हणजे मीटर